निमित्ताने डोंगरगाव येथील आधुनिक गाडगे बाबा हरिभाऊ उगले यांच्या शेतावर आज आपण उपस्थित आहोत आणि त्यांच्या मनामध्ये आपल्या घराजवळ पर्यावरणाचं रक्षण व्हावं, जनतेमध्ये पर्यावरणाबाबत वृक्षारोपणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी घरी 5 गुंठ्यावर आज तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यांच्या या आधुनिक विचाराला आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो। 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे। त्यावेळेला तर लोकसंख्या अतिशय कमी होती, प्रचंड वृक्षराजी या पृथ्वी तलावर भारतामध्ये होती, तरीही पर्यावरणाचं वृक्षांचं महत्त्व जनतेमध्ये विशद करण्यासाठी त्यांनी या आपल्या अभंगातून हा विचार जनतेपर्यंत मांडला। आज लोकसंख्या वाढली, भारताची लोकसंख्या जवळजवळ 140 कोटीच्या पुढे पोचली आणि प्रत्येकाच्या नैसर्गिक गरजा भागण्यासाठी पर्यावरणावर त्याचा भार येऊन राहिलेला आहे आणि म्हणून आपल्यासारख्यांनी विचारवंतांनी यामध्ये समाजामध्ये जनजागृती करावी अशी एक अपेक्षा व्यक्त करतो। आणि यामध्ये माजी सैनिक जे आहेत ते एक स्वयंशिस्त असतात आणि त्यांनी हा विचार जनतेमध्ये पोहोचविला तर निश्चितच त्याला प्रगल्भ असं रूप प्राप्त होईल। शिक्षक, सैनिक, शेतकरी, हे जवान हे राष्ट्रवाहिनीचे शिल्पकार आहेत खरे, परंतु खरे शिल्पकार बाजूला पडलेत आणि इतरच शिल्पकार माईकवर लोक त्यांच्या घोषणा करतात, त्यांच्या मागं पळतात, परंतु आपण जरी आपल्याला कोणी विचारात घेत नसलं तरी आपलं कार्य खारीचा वाटा म्हणून या पृथ्वीमोलाच्या संरक्षणासाठी किंवा पृथ्वीच्या संरक्षणासाठी, सजीव सृष्टीच्या संरक्षणासाठी करावं अशी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना मनपूर्वक विनंती करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो।